या कोजागिरी पौर्णिमेला बाहेरून मसाला दुधाची पावडर विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी ती पावडर बनवूयात. तर त्यासाठी इकडे 4 ते 5 काजू, 4-5 बदाम, 5 ते 6 मखाने गरम दुधामध्ये अर्ध्या तासासाठी भिजवून घ्यायचे आहेत. अर्ध्या तासानंतर झाकण उघडून आपल्याला बदामाची सालं काढून घ्यायची आहेत आणि बाकीचे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घेऊन साल काढलेले बदाम सुद्धा टाकायचे आहेत आणि त्याची पातळ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. एका भांड्यामध्ये 2 ग्लास दूध, 2 चमचे साखर आणि तयार केलेली पेस्ट आपल्याला दुधामध्ये ओतून छान उकळी काढून घ्यायची आहे. उकळी आल्यानंतर सगळ्यात शेवटी वेलची पूड आणि केशराच्या काही काड्या घालून उकळी आल्यावरती गॅस बंद करायचा आहे. कोजागिरी विशेष हे मसाला दूध घरच्या घरी तयार झालेला आहे. संपूर्ण माहितीचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो बघण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करा आणि पूर्ण माहितीचा व्हिडिओ हा नक्की बघा.